Dear friends, next article is gene therapy. आज सिकल सेल ॲनिमिया असेल किंवा अशा प्रकारच्या अनेक जीन रिलेटेड डिसऑर्डर्स असतील, त्यांच्यावर मात करणं कठीण जातंय. परंतु अशा प्रकारच्या जेनेटिक डिसऑर्डर वरती मात करण्यासाठी बायोटेक्नॉलॉजी कमी नाही आहे. बायोटेक्नॉलॉजीच्या सहाय्यानं, जेनेटिक इंजिनिअरिंगच्या सहाय्यानं अशा प्रकारच्या डिसऑर्डर वरती आपण मात करू शकतो. या मेथड मध्ये आपण काय करतो, डिफेक्टेड जीन काढून टाकणार, करेक्टेड जीन तिथं ऍड करणार त्या चाइल्ड मध्ये किंवा एम्ब्रिओ मध्ये. आता याच्यामध्ये जर डिटेल सांगायचं म्हटलं तर जीन थेरपी मध्ये दोन प्रकार येतात. एक सोमॅटिक सेल थेरपी आणि सेकंड आहे जर्म लाइन थेरपी. सोमॅटिक सेल थेरपी ज्यांचा ऑलरेडी जन्म झालाय त्यांच्या बाबतीत जर्म लाइन थेरपी काहीही उपयोगाची नाही, कारण ऑलरेडी जन्म झालेला आहे. अशा लोकांसाठी आपण सोमॅटिक सेल थेरपी फॉलो करू शकतो. त्यामध्ये ज्या पार्ट मध्ये जीन मध्ये डिफेक्ट आहेत त्या डिफेक्टेड जीन असलेल्या सेल आपण आयसोलेट करणार, त्यातला डिफेक्टेड जीन काढून टाकणार, करेक्टेड जीन ऍड करणार आणि करेक्टेड जीन असलेल्या सेलचं लॅबोरेटरी मध्ये कल्चर करणार आणि कल्चर केलेल्या सेल्स पुन्हा त्या इंडिव्हिज्युअलच्या बॉडीमध्ये आपण इन्सर्ट करणार. अशा प्रकारे जी थेरपी फॉलो केली जाते तिचं नाव आहे सोमॅटिक सेल थेरपी. परंतु या थेरपीचा एक ड्रॉबॅक आहे. काय ड्रॉबॅक आहे तर आपल्याला माहिती आहे की बॉडीमध्ये प्रत्येक सेलचं लाईफ मर्यादित आहे. जसं आपल्याला माहित आहे की आपल्या बॉडीच्या आरबीसीचं 3 महिन्या 120 दिवसाचं लाईफ आहे. डब्ल्यूबीसी मध्ये 1 ते 2 आठवड्याचा लाईफ स्पॅन आहे. अशाच प्रकारे बऱ्याच अवयवांमध्ये सेलचा लाईफ स्पॅन मर्यादित आहे. त्यामुळे आपण करेक्टेड जीन असलेल्या सेल जरी इंट्रोड्यूस केल्या, त्या सेलचं लाईफ संपल्यावर काय करणार, पुन्हा एकदा ती थेरपी करावी लागणार. पुन्हा लाईफ संपलं त्या सेलचं, पुन्हा ती थेरपी आपण करणार. हा प्रॉब्लेम सोमॅटिक सेल थेरपी मध्ये येतो. परंतु त्याच्यावर पर्याय काय काढता येईल तर जर्म लाइन थेरपी जर आपण केली, जर्म लाइन थेरपी मध्ये समजा फर्टिलायझेशन झालं, जायगोट बनला, अर्ली एम्ब्रिओ मोरुला पर्यंत असेल, त्या मोरुलाचं आपण इन्व्हेस्टिगेशन केलं, त्याची सायटॉलॉजी एम्ब्रिओची स्टडी केली, तर आपल्या लक्षात आलं की या इंडिव्हिज्युअल मध्ये जेनेटिक डिफेक्ट आहे. या बनणाऱ्या एम्ब्रिओ पासून बनणाऱ्या इंडिव्हिज्युअल मध्ये फ्युचर मध्ये जेनेटिक डिफेक्ट असणार. याचा बंदोबस्त आपण आत्ताच करू एम्ब्रियोनिक कंडिशन मध्ये असताना.
सुरुवातीला सेल्स टोटिपोटंट असतात, त्यामुळे सुरुवातीला यावर पर्याय करणं शक्य आहे. मग या ज्या सेल्स आहेत त्या सेल काढल्या, लॅबोरेटरीमध्ये कल्चर केलं, कल्चर केल्यानंतर डिफेक्टेड जीन काढला, करेक्टेड जीन ऍड केला आणि अशा टोटिपोटंट करेक्टेड जीन असलेल्या सेल या एम्ब्रिओमध्ये जर पुन्हा इंट्रोड्यूस केल्या तर त्या टोटिपोटंट सेल्स आहेत, आणखी अवयव तयार झालेले नाही, त्यामुळं या सेल्स पासून फ्युचरमध्ये अवयव तयार होणार आहेत आणि त्यामुळं तो जीन डिफेक्ट नाहीसा होईल. सुरुवातीपासूनच ही प्रोसेस केली एम्ब्रियोनिक कंडिशन मध्ये असताना तर कायमचा उपाय त्या जेनेटिक डिफेक्ट वरती करता येईल, हा त्याचा फायदा आहे. हा फायदा आहे. बघूया आता इथं काय दिलंय. इट इज अ मेथड टू करेक्ट द जीन डिफेक्ट इन चाइल्ड और embryo. Here genes are inserted into person cells or tissue to treat hereditary diseases. आपण डिफेक्टेड जीन काढून टाकणार, करेक्टेड जीन ऍड करणार. अहो साधी गोष्ट आहे. आपल्याकडं मोटरसायकल आहे, मोटरसायकलचा एखादा पार्ट खराब झाला तर आपण मोटरसायकल बदलतो का? तेवढाच पार्ट रिप्लेस करतो, खराब पार्ट काढून टाकतो, नवीन पार्ट बसवतो. असंच टेक्निक आहे जीन थेरपीचं. इट कॉम्पेन्सेट फॉर नॉन फंक्शनल जीन्स. फर्स्ट क्लिनिकल जीन थेरपी, पहिली क्लिनिकल जीन थेरपी या मुलीवर केलेली आहे. अशांती डिसिल्वा फर्स्ट क्लिनिकल जीन थेरपी या मुलीवर केलेली आहे. तर 1990 मध्ये ही जीन थेरपी केली. इट वॉज गिवन बाय 4 year गर्ल्स. 4 वर्षाच्या मुलीवर ही थेरपी केली. ॲडिनोसिन डिॲमिनेज डिफिशियन्सी होती तिला. आता डिॲमिनेज, ॲडिनोसिन डिॲमिनेज कशासाठी पाहिजे हे अगोदर आपल्याला समजलं पाहिजे. तर हे एक एन्झाईम आहे, ADA हे एक एन्झाईम आहे. हे एन्झाईम कशासाठी पाहिजे? फॉर प्रोडक्शन ऑफ टी सेल्स अँड बी सेल्स. त्यांच्यासाठी अशा प्रकारचं एन्झाईम पाहिजे. ज्यांच्यामध्ये हे ADA डिफिशियन्सी असेल त्यांच्यामध्ये टी सेल आणि बी सेल प्रोडक्शन बॅडली अफेक्टेड होईल. प्रोडक्शन मध्ये फार मोठा प्रॉब्लेम निर्माण होईल. मग याला पर्याय काय केला गेला किंवा याला पर्याय काय काय करू शकतो आपण? ट्रीटमेंट बाय बोन मॅरो ट्रान्सप्लांट प्लांट और एन्झाईम रिप्लेसमेंट थेरपी, इंजेक्शन ऑफ ADA. आपण बोन मॅरो ट्रान्सप्लांट केलं किंवा एन्झाईम रिप्लेसमेंट थेरपी इंजेक्शन दिलं एन्झाईमचं, तर कायमचा डिसीज क्युअर होतो का? नाही. मग त्याला पर्याय काय केला आपण? पहा इथं. कलेक्ट द लिम्फोसाइट्स फ्रॉम पेशंट्स ब्लड. पेशंटच्या ब्लड मधून लिम्फोसाइट सेल काढून घेतल्या, कल्चर मीडियम मध्ये ग्रो केल्या, ADA cDNA इंट्रोड्यूस केला फंक्शनल लिम्फोसाइट मध्ये. रिट्रोव्हायरस हा व्हेइकल वापरून, लक्षात घ्या आपण काय काय केलं यामध्ये परत बघूया. लिम्फोसाइट कलेक्ट केल्या,
पेशंटच्या ब्लडमधून त्या कल्चर मीडियममध्ये त्यांचं कल्चर केलं. त्यानंतर आपण एडीए, cDNA, कॉम्प्लिमेंटरी DNA घेतलं करेक्टेड जीनचं, त्याला रिट्रोव्हायरस सारखं व्हेइकल जोडलं, या व्हेइकलला जोडला जीन तो, आणि रिकॉम्बिनंट DNA बनवला. रिकॉम्बिनंट DNA बनवला. त्यानंतर हा रिकॉम्बिनंट DNA या कल्चरमध्ये, सेल्स लिम्फोसाइटचं कल्चर होतं त्या कल्चरमध्ये ऍड केला. आणि पुन्हा या सेल्स काय केल्या, या रिकॉम्बिनंट DNA घेतलेल्या ज्या सेल्स असतील, रिकॉम्बिनंट DNA having lymphocytes, they are again returned into patient's blood. पहा, एडीएचा करेक्टेड cDNA घेतला, जीन घेतला, त्याच्यापासून cDNA बनवून घेतला, रिट्रोव्हायरस सारख्या व्हेइकल बरोबर जोडला, रिकॉम्बिनंट DNA बनवला. लिम्फोसाइट ब्लड मधून पेशंटच्या काढून घेतल्या, लॅबोरेटरीमध्ये कल्चर केलं, आणि त्या कल्चरमध्ये हा रिकॉम्बिनंट DNA ऍड केला. ज्या सेल्सनी रिकॉम्बिनंट DNA घेतलेला आहे त्या सेल्स आयडेंटिफाय केल्या, आणि त्या रिकॉम्बिनंट लिम्फोसाइट ज्या नवीन करेक्टेड जीन असलेल्या आहेत त्या पुन्हा पेशंटच्या ब्लडमध्ये आपण इंजेक्ट केल्या. परंतु याचा ड्रॉबॅक मगाशीच आपण चर्चा केली आहे, सोमॅटिक सेल थेरपी जी आहे त्याच्यामध्ये ही प्रोसेस परत 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 करावी लागते. ठराविक काळानंतर त्या सेलचं लाईफ माहिती आहे आपल्याला, सेलचं लाईफ मर्यादित आहे, त्यामुळं पिरियडिकली रिपीट करावी लागते ही प्रोसिजर. हा त्याचा प्रॉब्लेम आहे. इफ एडीए जीन फ्रॉम मॅरो सेल इंट्रोड्यूस्ड into cells early embryonic condition. मग हा परमनंट पर्याय काढायचा झाला तर काय, अर्ली एम्ब्रिओ मध्ये ह्या मॅरोच्या ज्या सेल्स असतील बघा, बोन मॅरोच्या सेल्स मध्ये एडीएचा जीन इन्सर्ट करून अर्ली एम्ब्रिओ मध्ये तो जर इन्सर्ट केला, ही सुरुवातीलाच एम्ब्रियोनिक कंडिशन मध्ये असताना ही प्रोसेस केली, तर ही समस्या त्या इंडिव्हिज्युअलच्या बाबतीत कायमची दूर होईल. जर्म लाईन थेरपी जे मगाशी आपण चर्चा केली ती हीच. पहा, लिम्फोसाइट सेल्स आपण पेशंटच्या ब्लड मधून काढून घेतल्या, लॅबोरेटरीमध्ये कल्चर केलं, त्यानंतर एडीएचा जीन, फंक्शनल जीन काढून घेतला, त्याचा cDNA बनवला, त्याला व्हेइकल DNA बरोबर जोडलं, आणि तो जीन, तो रिकॉम्बिनंट DNA या कल्चर जिथं सेलचं केलंय तिथं ऍड केला, आणि तिथं सेल जेनेटिकली मॉडिफाईड बनवल्या, करेक्टेड जीन असलेल्या सेल बनवल्या, त्याचं मल्टिप्लिकेशन केलं, आणि अशा सेल्स पुन्हा पेशंटच्या ब्लडमध्ये इंजेक्ट केल्या. परंतु त्या सेलचं लाईफ जोपर्यंत असेल तोपर्यंतच त्या सेल राहणार. पुन्हा आपल्याला तेच करावं लागतं, पुन्हा तेच करावं लागणार, पुन्हा तेच करावं लागणार. म्हणून यावर कायमचा उपाय करायचा असेल तर ही प्रोसिजर जी आहे ती एम्ब्रियोनिक कंडिशन मध्ये असतानाच हा करेक्टेड जीन त्या एम्ब्रियोनिक सेल्स मध्ये इन्सर्ट करा,
त्या व्यक्तीच्या लाईफमध्ये पुन्हा पुन्हा हे काम करावं लागणार नाही. पहा, some examples of genes which used in gene therapy are TPA, tissue plasminogen activator, prevent or blood clots or reverse the blood clots. Human growth hormone, treat pituitary induced dwarfism. Human blood clotting factor 8, treats the hemophilia. Tissue growth factor that promote the formation of new blood vessels and epidermal growth using wound healing. DNA is helpful in treating cystic fibrosis. Bovine growth hormone
मटेरियलचे फ्रॅगमेंट घेणार, सिंगल स्ट्रँडेड बनवणार, त्यानंतर आपल्याकडं प्रोब्स असतात डीएनएचे, ते प्रोब्स आपण डीएनए फिंगरप्रिंटिंगमध्ये याचा विचार केला आहे. प्रोब टाकणार आणि प्रोब टाकल्यानंतर जे कॉम्प्लिमेंटरी किंवा करेक्टेड डीएनए आहे त्याच्याबरोबर कॉम्प्लिमेंटरी न्यूक्लिओटाइड बनणार. पण जे म्युटेशन होऊन जे डीएनए बनलेलं आहे, म्युटेटेड जेनेटिक मटेरियल असेल त्याच्याबरोबर प्रोब जॉईन होणार असं काही नाही. आणि त्यावरून आपल्याला म्युटेशन झालेलं फाइंड आउट करता येतं. त्यानंतर एलायझा टेस्ट, एन्झाईम लिंक्ड इम्युनोसॉर्बंट ॲसे, अँटीजन अँटीबॉडी इंटरॅक्शनची ही टेस्ट आहे. इन्फेक्शन ऑफ पॅथोजन कॅन बी डिटेक्टेड बाय प्रेझेन्स ऑफ अँटीजन्स, प्रोटीन्स और ग्लायकोप्रोटीन्स. एखाद्या पॅथोजनचं इन्फेक्शन झालं की नाही तर ते कशावरनं, तर त्याच्या बॉडीमध्ये अँटीजन्स आपण जे आहेत ते डिटेक्ट करतो. मग प्रोटीन, ग्लायकोप्रोटीन असतील ते डिटेक्ट करतो, किंवा त्यांच्या बॉडीमध्ये तयार होणाऱ्या अँटीबॉडी त्याच्यावरनं पण डिटेक्ट करू शकतो. HIV ट्रान्समिशन आहे की नाही याचं ॲनालिसिस करण्यासाठी पहिली प्रायमरी लेवलची टेस्ट केली जाते ती एलायझा. आणि जर ही टेस्ट पॉझिटिव्ह आली तर मग कन्फर्मेटरी टेस्ट घेतली जाते, वेस्टर्न ब्लॉट टेस्ट. तर हे झालं यूज ऑफ बायोटेक्नॉलॉजी इन मेडिसिन्स. थँक यू व्हेरी मच. डिअर फ्रेंड्स, ज्याप्रमाणे जेनेटिकली मॉडिफाईड प्लांट आपण बनवलेत, जेनेटिकली मॉडिफाईड मायक्रो ऑर्गॅनिझम आपण बनवलेत, त्याप्रमाणे जेनेटिकली मॉडिफाईड ॲनिमल्स म्हणजेच ट्रान्सजेनिक ॲनिमल्स पण आपण बनवलेले आहेत. यामध्ये जसं रॅट आहे, रॅबिट आहे, पिग्ज आहेत, शीप आहे, काऊ, फिश, आणखी काही ॲनिमल्स आहेत. यांचे जीन अल्टर केले, मॉडिफाय केले, त्यांना जेनेटिकली मॉडिफाईड बनवलं. त्यांच्यामध्ये फॉरेन डीएनए इंट्रोड्यूस केला, त्यांना मॉडिफाय केलं आणि त्यांचे आपण फायदे करून घेतलेले आहेत. सर्वात मोठ्या प्रमाणावरती 95% ट्रान्सजेनिक ॲनिमल्स आर माईस. सगळ्यात मोठ्या प्रमाणावरती 95% माईसचा उपयोग आपण ट्रान्सजेनिक ॲनिमल म्हणून करतो, कारण जनरेशन टाइम शॉर्ट आहे, रिइम्प्लिमेंटेशन इजी आहे, एका वेळी भरपूर इंडिव्हिज्युअल बनवले जातात. आणि आपण आज पाहतो कोणतंही औषध बनवल्यानंतर पहिल्या ट्रायल आपण उंदरावर घेतो, कारण माणसावर ट्रायल घेतल्या असत्या सुरुवातीलाच तर निम्मी अर्धी माणसं ट्रायल मध्ये मेली असती. त्यामुळे उंदीर आपल्याला टेस्टिंगसाठी फार महत्त्वाचा आहे. बेनिफिट्स काय या ट्रान्सजेनिक ॲनिमलचे? टू स्टडी द रेग्युलेशन ऑफ जीन्स ऑन नॉर्मल फिजियोलॉजी अँड डेव्हलपमेंट, टू स्टडी द कॉन्ट्रीब्युशन ऑफ जीन्स इन द डेव्हलपमेंट ऑफ डिसीज, बायोलॉजिकल प्रोडक्ट्स, वॅक्सिन सेफ्टी टेस्टिंग, केमिकल सेफ्टी टेस्टिंग, टॉक्सिसिटी टेस्टिंग, यासाठी या ॲनिमलची आपल्याला गरज लागते.
to study the regulation of genes on normal physiology and development. For example, study of complex factors such as insulin-like growth factor. The gene from other species are alter formation of this factor and introduced in biological effects are studied. म्हणजे दुसऱ्या एखाद्या ठिकाणचा हा जीन आपण काढून घेणार, तो इंट्रोड्यूस करणार आणि त्याचा इफेक्ट काय होतो त्याचा स्टडी करणार. सो दिस गिव्स इन्फॉर्मेशन अबाउट बायोलॉजिकल रोल ऑफ फॅक्टर इन बॉडी. म्हणजे ह्या इन्सुलिन लाईक ग्रोथ फॅक्टर जो आहे त्याचा नेमका बॉडीवरती काय परिणाम होतो त्याचं टेस्टिंग आपण करू शकतो. To study the contribution of genes in development of disease. दुसरा बेनिफिट, जे ट्रान्सजेनिक मॉडेल्स आहेत ते आपल्याला इन्व्हेस्टिगेट न्यू ट्रीटमेंट्स फॉर ह्युमन डिसीजेस. ह्युमन मधले जे डिसीजेस आहेत त्यांच्यावरती नवीन नवीन प्रकारच्या ट्रीटमेंट आपण करतोय. त्यांना ट्रीट करण्यासाठी त्याचं टेस्टिंग करायला पाहिजे. जसं ट्रान्सजेनिक ॲनिमल वरती आपण टेस्टिंग करतोय. ट्रान्सजेनिक मॉडेल्स फॉर मेनी ह्युमन डिसीजेस सच एज कॅन्सर, सिस्टिक फायब्रोसिस, रोमॅटिड आर्थरायटिस अँड अल्झायमर डिसीज. ट्रान्सजेनिक ॲनिमल्सचा उपयोग करून आपण यांच्यावरती ट्रीटमेंट करू शकतो. त्यानंतर बायोलॉजिकल प्रोडक्ट. Transgenic animals are used to produce biological products introducing gene code with particular product. जसं ह्युमन प्रोटीन अल्फा 1 antitrypsin is used to treat एम्फायसेमा. आपण हा जीन ॲनिमल मध्ये इंट्रोड्यूस केला की त्या जीनमुळं आपल्याला ह्युमन प्रोटीन अल्फा 1 अँटीट्रिप्सिन मिळेल आणि एम्फायसेमाचा उपयोग, एम्फायसेमा या डिसीज वरती त्याचा उपयोग करता येईल. प्रोडक्ट फॉर ट्रीटमेंट ऑफ फिनिलकिटोन्युरिया अँड सिस्टिक फायब्रोसिस. सिस्टिक फायब्रोसिस, फिनिलकिटोन्युरिया या डिसीज वरती ट्रीटमेंट आपल्याला करता येईल. बायोलॉजिकल प्रोडक्ट्स आपण मिळवतो. 1997 ला ट्रान्सजेनिक काऊ रोझी नावाची काऊ बनवली आपण, की ज्या काऊ मध्ये ह्युमन प्रोटीन एनरिच्ड मिल्क, प्रोटीन भरपूर असलेलं मिल्क आपण मिळवलं. 2.4 ग्रॅम पर लिटर. त्याचबरोबर इट कंटेन्स ह्युमन अल्फा लॅक्टाल्ब्युमिन. इट इज न्यूट्रिशनली मोर बॅलन्स्ड प्रोडक्ट फॉर ह्युमन बेबीज दॅन नॅचरल काऊ मिल्क. बघा, पिवळसर दिसतं काही वेळा दूध, तर त्याच्यामध्ये काही महत्वाचे कंटेंट असतात. असे कंटेंट असलेलं लॅक्टाल्ब्युमिन असलेलं दूध आपण मिळवलं. अशी काऊ आपण जेनेटिकली मॉडिफाईड केली, रोझी नावाची, तिच्यापासून असे कंटेंट आपण चांगले मिळवले. म्हणजे नॉर्मल मिल्क काऊचं जे मिळतं त्याच्यापेक्षा हे ह्युमन प्रोटीन एनरिच असलेलं मिल्क आणि अल्फा लॅक्टाल्ब्युमिन असलेलं मिल्क आपण जर दिलं तर त्या बेबीच्या न्यूट्रिशन मध्ये अधिक चांगला फायदा होतो. वॅक्सिन सेफ्टी. आता कुठलंही वॅक्सिन बनवल्यानंतर त्याच्या ट्रायल्स अगोदर कोणावर घ्यायच्या? उंदरावर घ्यायच्या, नंतर मग माकडांवर घ्यायच्या, एपवर घ्यायच्या आणि शेवटी मग काही ठराविक लोकांवर ट्रायल घ्यायच्या आणि मग ह्या ट्रायल मध्ये सक्सेस रेशो काय होतो तो पाहायचा आणि मग
त्याचा उपयोग वॅक्सिन म्हणून करायचा. आता कोरोना वॅक्सिन बद्दल आपल्याला सगळी माहिती झालेली आहे. ट्रान्सजेनिक माइस आर यूज्ड टू टेस्ट सेफ्टी ऑफ पोलिओ वॅक्सिन. इट इज रिलायबल. दे कॅन रिप्लेस द यूज ऑफ मंकीज टेस्ट द सेफ्टी ऑफ वॅक्सिन. पहिला आपण ट्रायल उंदरावर घेतो, नंतर माकडांवर घेतो, नंतर शेवटी माणसांवर ट्रायल घेतो. त्याच्यासाठी आपण या ॲनिमलचा उपयोग करतो. त्याबरोबरच केमिकल सेफ्टी टेस्टिंग, टॉक्सिसिटी टेस्टिंग. सम ट्रान्सजेनिक ॲनिमल्स कॅन carry genes which makes them more sensitive to toxic substances than transgenic animals. काही ॲनिमल्स असे आहेत की त्यांच्याकडं जास्त सेन्सिटिव्ह जीन्स आहेत फॉर टॉक्सिक सबस्टान्सेस दॅन नॉन ट्रान्सजेनिक ॲनिमल्स. दे आर एक्सपोज्ड टू टॉक्सिक सबस्टान्सेस अँड इफेक्ट स्टडीड गिव्स इमिडिएट रिझल्ट. म्हणजे केमिकल सेफ आहे की नाही, एखादं ड्रग द्यायचं आहे आपल्याला, ते सेफ आहे की नाही याचं टेस्टिंग करण्यासाठी आपण ॲनिमलचा उपयोग करतो. काही फोटोग्राफ आहेत, त्यामध्ये बघा ट्रान्सजेनिक माईस आपण बनवलेला आहे. त्याचबरोबर फ्लोरोसंट झेब्रा फिश आपण बनवला आहे. फ्लोरोसंट जीन त्यामध्ये ॲड करून आपण फ्लोरोसंट झेब्रा फिश बनवला आहे. ग्लोफिश म्हणू आपण. सॅल्मॉन नावाचा फिश आहे. ग्रोथ हॉर्मोनचा जीन इंट्रोड्यूस न केलेला फिश किती लहान आहे बघा, आणि तेवढ्याच ड्युरेशनचा ग्रोथ हॉर्मोनचा जीन इंट्रोड्यूस केल्यानंतरचा फिश किती मोठा होतो तेवढ्याच ड्युरेशनमध्ये पहा. फोटोग्राफवरून आपल्याला आयडिया येतेच. These are some transgenic animals. डॉली. एका मेंढीकडनं एक किंवा फिमेल गॅमेट काढून घेतलं, त्यातला न्यूक्लियस काढून टाकला. दुसऱ्या मेंढीकडनं उडर सेल्स, मॅमरी ग्लँडच्या सेल्स काढून घेतल्या, त्यातला न्यूक्लियस काढला आणि इन्यूक्लिएटेड एग मध्ये इम्प्लांट केला. आणि तिसऱ्या मदरमध्ये मोरुला जो आहे त्यापासून बनवलेला तो तिसऱ्या मदरच्या युटेरसमध्ये इम्प्लांट केला आणि डॉलीचा जन्म झाला. सो डॉली हॅज 3 मदर्स बट नो फादर. मग डॉली कुणासारखी दिसते, कुणासारखी दिसली तर ती सेकंड मदर सारखी दिसली, कारण जेनेटिक मटेरियल ज्या मदरचं असेल तिच्यासारखी दिसणार. क्लोनिंग, क्लोन्स, जीएम माइस. पहा, फोटोग्राफ पाहिले की तुम्हाला साधारण आयडिया येईल काय दिसतं ते. काय केलं आपण, क्लोनड कॅट, क्लोनिंगच्या प्रोसेसनं बनवले हे. क्लोनिंग वाघ आणि सिंह दोन्हीचं कॉम्बिनेशन केलेलं दिसतं इथं. हा, दोन्हीचं कॉम्बिनेशन केलेलं दिसतं इथं. पहा, दोन्हीचं कॉम्बिनेशन केलेलं दिसतं.